माता की, गंगा माता की, गोदावरी माता की, रामगिरी महाराज की, नारायणगिरी महाराज की, गंगागिरी महाराज की, आज के आनंद की। आदरणीय मंच व या ठिकाणी उपस्थित गद्दारांना उत्तर देण्यासाठी माझ्या सगळ्या हिंदू भाऊ आणि बहिणींनो, जय श्रीराम। ऊन आहे, डोक्यावर सूर्य आहे, तो तळपतोय, पण या सूर्याच्या आगीपेक्षा तुमच्या आणि माझ्या हृदयात जास्त आग आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे। सगळ्यात आधी तुम्हाला सांगू इच्छितो, अर्धी लढाई तुम्ही आज जिंकली। त्याच्या हैदराबादचा नमक हराम आहे ना, 2 नमुने, त्याचा एक नमुना छत्रपती संभाजीनगर मध्ये पण आहे, माहिती आहे ना? आज तो 2-4 हजार गाड्या घेऊन गंगापूर मार्गे मुंबईला जाणार होता महाराजांना अटक करा म्हणून। तर माझ्या सुरक्षेच्या लोकांनी सांगितलं का साहेब आपल्याला रूट चेंज करावा लागेल, कारण इम्तियाज जलील तिकडून चालला। म्हणलं तुम्ही सुरक्षा नाही दिली तरी मी त्याच रस्त्याने जाईल, रस्ता बदलायचा तर त्याला बदलावा लागेल। आणि तुमचा आवाज, आकाश आणि तुमच्यातला आक्रोश पाहून त्यांनी रस्ता बदलला, तो दुसऱ्या बाजूला तासभर आधी निघून गेला। तुम्ही यांना घाबरायचं कारण नाहीये। 1 वर्षापूर्वी पुण्याला मी एक विमानाने यायचं ठरलं, प्रोटोकॉलच्या लोकांनी सांगितलं का तुमच्या विमानामध्ये ओबीसी पण आहे, माहितीये ना? एक नमुना आहे, 7 फूट उंच, 3 फूट जाड। मी ट्विट केला, जे सोशल मीडियावर लिहिलं का आज 35,000 फूट हवेमध्ये एक गद्दाराबरोबर आमना सामना होणार आहे। मी गेलो एअरपोर्टवर गेल्यानंतर मला प्रोटोकॉलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, साहेब या विमानात ओवेसी जाणार होता, पण तुम्ही जाणार आहे माहीत झाल्यावर त्यांनी 2 ऐवजी 5 वाजेचं विमान केलं। तुम्ही शांत बसाल तोपर्यंत हे ओरडतील, ज्या दिवशी तुम्ही लढायला तयार व्हाल त्या दिवशी हे पळतील। आणि आजचं नाहीये, हा इतिहास आहे। अरे तुम्ही ज्या रामगिरी महाराजांच्या मागे लागले त्यांचा इतिहास काय? त्या बेटाचा इतिहास आहे, पुस्तक आहे, सरकारचे सर्टिफिकेट आहे। बेटाचे महंतांनी निजामाच्या विरुद्ध, इंग्रजांच्या विरुद्ध बंदुका चालवलेल्या आहे, बंदुका। तुम्हाला वाटत असेल हे टाळकरी काय करतील? हा अर्धा किलोचा टाळ 100 टाळके फोडू शकतो। पण आम्हाला हे करायचं नाही, कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर पोलीस व्यवस्था, न्यायालय या संविधानाने देश चालावा असं आम्हाला वाटतं। पण जर संविधान कुणी हातात घेणार असेल तर त्याला सोडणार नाही। सोडणार का मित्रांनो? आज हे मराठवाडा मुक्ती संग्रामाचं 75वं वर्ष आहे ना? तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। या मराठवाड्यातलं हे जवळजवळ शेवटचं गाव आहे, याच्यानंतर क्षेत्र बदलतं। तुमचे पूर्वज किती पराक्रमी असतील। आज तुम्हीच का आहे गंगापूर तालुक्यातले इथं? इवन पोलीसवालेही तेच का आहे? कारण तुम्ही त्यांचे पूर्वज आहात, ज्यांनी निजामाच्या रजाकारांच्या विरुद्ध लढले आणि आपला धर्म बदलला नाही। आणि म्हणून तुम्ही इथं आहात, नाही तर तालुक्यात तर लोकसंख्या खूप आहे। मला पत्रकारांनी काल विचारलं, अहो काही लोक असं म्हणतात, म्हणजे हिंदूच इथले सेक्युलर हिंदू, सेक्युलर नावाचा किडा असतो माहितीये का?
तो बऱ्याच लोकांना चावलेला आहे. ते काय म्हणले, अहो सुरेश चव्हाणकेंचा या वादाशी, गंगापूरच्या मोर्चाशी काय संबंध? दिल्लीला राहतात, ठीक आहे, शिर्डीचे, परंतु ते गंगापूरच्या मोर्चाला काय येत आहे? त्यांना मी सांगू इच्छितो की मी 11वी ते ग्रॅज्युएशन सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयातून केलेलं आहे. कोपरगावच्या या विद्यालयात मी शिकलो, त्याचं नाव, माझी डिग्री ही गंगागिरी महाराजांच्या नावाने आहे. आणि या बेटाशी प्रत्येक त्या हिंदूचा संबंध आहे. जो पांडुरंगाला मानतो तो बेटाला मानतो, आणि म्हणून जो बेटाचा भक्त तो आमचा गुरुबंधू, आणि जो बेटाचा शत्रू तो आमचा शत्रू. मला ज्या दिवशी फोन केला की तुम्ही गंगापूरच्या मोर्चाला येणार का, आम्हाला तारीख ठरवायची, तुमची सुविधेची डेट सांगा. मी काश्मीर आणि हिमाचलच्या निवडणुकीत होतो, परंतु मी सांगितलं गंगापूरला यायचं तर मी त्याच दिवशी ठरवलं ज्या दिवशी बाबांच्या विरुद्ध पहिला मोर्चा जिहाद्यांनी गंगापूर मध्ये काढला होता. तुम्ही फक्त तारीख ठरवा, मी कुठेही असेल जगातून, पण त्या मोर्चाला येईल. लोकसंख्या किती असेल याच्याशी मला गरज नाही. या जिहाद्यांच्या विरुद्ध लढणारा एक माणूस जरी असेल तर त्याला साथ द्यायला सुरेश चव्हाणके पोहोचल. आणि म्हणून आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. या तडपत्या उन्हात आपण आपल्या भावना व्यक्त करत आहोत. काय काय आमच्या भावना आहे? पहिलं, रामगिरी महाराज काय बोलले ते ठीक आहे, बरोबर आहे, त्याचं विश्लेषण करायची गरज नाही, कारण आमच्याकडे संतांच्या वाणीचं विश्लेषण नाही, पालन होतं. पहिली गोष्ट. दुसरं, ते जर काही चुकीचं बोलले असेल, गैरकानूनी बोलले असेल तर FIR झालेला आहे, त्याची जाच होईल, चौकशी होईल, जे व्हायचं ते होईल. पण जर बाबांच्या फोटोवर कुणी चप्पल मारणार असाल तर भगवे कपडे घालणाऱ्या संतांच्या फोटोवर मारलेली चप्पल ही हिंदू धर्माच्या आस्थेवर मारलेली चप्पल आहे असं आम्ही मानतो, आणि आम्ही त्याचा बदला घेऊ. हा इशारा द्यायला आम्ही आलोय. तुम्हाला काय वाटतं, आम्ही चप्पल नाही मारू शकत जसं महाराज म्हणले? अरे मग मारायचं तर असेल तर चप्पलच काय, दुसऱ्या गोष्टी पण आहे ना. ते काय सांगावं लागतं का? आणि ते काय माईकवरून बोलायचं असतं का? पण आम्हाला ते करायचं नाही, कारण आम्हाला लॉ अँड ऑर्डर बिघडू द्यायची नाही. पण तुम्ही जर मुंबईला 4000 गाड्या घेऊन गेले, आता महाराष्ट्रातले सगळे लोक जर मुंबईला मुसलमान बाबांच्या अटकेसाठी मोर्चे घेऊन जाणार असाल तर मग तुम्ही घरी बसणार का? कोण कोण मुंबईला येणार? हे वरचे पण येणार का नाही? तिकडे पाठीमाग झाडी, तिकडे ते परदेशी तिकडे बसले, हा देवा शेवटच्या पर्यंत हात केला. हिंदू हा लवकर उठत नाही, लवकर पेटत नाही, पण जर एकदा पेटला तर जाळून टाकल्याशिवाय थांबत नाही. पण आमचे संत सांगता, बाबा म्हणले नाही जाऊ द्या हो, आम्ही संत आहोत, आम्ही तर तर्पण केलेलं आहे, आम्ही आमचं नाव सोडलं, आमचा मान अपमान काही नाही. म्हटलं बाबा हे तुमचं म्हणणं आहे, कारण तुम्ही संत आहात म्हणून तुम्ही माफ कराल. सुरेश चव्हाणके संत नाही, सैनिक आहे, तो माफ नाही करणार, तो सजा देईल. ती कशी द्यायची याच्यासाठी आमच्याकडे पर्याप्त व्यवस्था आहे. म्हणूनच आता मला मी विचारलं, म्हटलं बाबांवर किती FIR झाले, तर मला आता समजलं का 75 FIR झाले. किती? ती काही घाबरायची गरज नाही. बरेच जण चिंता व्यक्त करता की 75 FIR झाले, कसं होईल? तुमच्या समोर उभा सुरेश चव्हाणक्यावर 1828 FIR आहे. किती? हे सगळे जोडले ना, दाऊद बिऊद वगैरे वगैरे, तरी सुद्धा 1828. भारतातला असा एकही जिल्हा नाही, एकही राज्य नाही जिथे FIR झालेला नाही, पण कोणाच्या बापाची औकात नाही का सुरेश चव्हाणकेला जेलमध्ये टाकेल.
आणि हे व्यक्तिगत अपराधाचे FIR नाहीये, हे सगळे हिंदू धर्माच्या साठी आवाज उठवण्याचे FIR आहे. साधू संतांवर अन्याय झाला तर सुदर्शन उभा राहतो. आमचा नारा आहे, साधू संत सैनिक को सताय तो हमको बताय. असं ज्या ठिकाणी होतं तिथं आम्ही न बोलावता जातो, कारण सुदर्शन चॅनलचा जन्मच या कामासाठी झालेला आहे. जिथं जिथं धर्माच्या विरुद्ध होईल तिथं सुदर्शन उभा राहील. आणि आम्ही दिल्लीला राजकारण करायला गेलेलो नाहीये. दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवायचा आहे आणि तो फडकवूनच राहू. मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमातून आम्हाला काही प्रमुख मागण्या मागायच्या. एक पहिली मागणी, बांगलादेशमध्ये म्हणजे महाराजांचा विषय तर आहेच, त्यांना सुरक्षा द्या असं आम्ही म्हणतो, पण एक मागणी आमची अशी पण आहे का बाबांना तर सुरक्षा तुम्ही द्याच, ईश्वराची सुरक्षा त्यांना आहे, परंतु जे हरामखोर बाबांच्या चपला मारित असतील त्यांना सुद्धा आमच्यापासून सुरक्षा द्या, नाही तर त्यांची पण गैर राहणार नाही. सगळ्यांचे फोटो काढलेले, व्हिडिओतून त्यांचे चेहरे ओळखलेले आहे. योग्य वेळेची वाट पाहू. सरकारने कारवाई नाही केली तर मग कारवाई आम्ही करू. यापुढेही जे कोणी आता मुंबईला चालले, या व्हिडिओतून मी इम्तियाज जलील आणि त्याच्या सगळ्या जलीलांना इशारा देतो, आतापर्यंत झालं ते झालं. आता पुढच्या मोर्चात जर बाबांचा अपमान होईल तर मग अपमान करायला गावागाव, बाबा जे बोलले ते आपण बोलू शकत नाही का? समजा सगळा महाराष्ट्रच बोलायला लागला, काय कराल? काय कराल? हे सगळे बाबा लोक इथं बसलेले आणि आता सगळे बाबा लोक हे रामगिरी महाराजांच्या सपोर्टमध्ये आलेले. मला काल शांतिगिरी महाराजांचा फोन आला. ते म्हणले आज आम्ही नाशिकमध्ये, पण उद्याच्या भाषणात तुम्ही जाहीर करा की जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी शांतिगिरी महाराजांचा रामगिरी महाराजांना सपोर्ट आहे. अजूनही लोकांनी सांगितलं, म्हणजे हिंदू या निमित्ताने एकत्र येत आहे आणि तो सगळा मिळून लढायला पुढे जात आहे. त्यामुळे बाबांची सुरक्षा ही पहिली मागणी. दुसरं, बांगलादेश मधील हिंदू ही कशाची किंमत मोजताय? ही फक्त हिंदू असण्याची किंमत मोजताय. त्यामुळं त्यांनी हिंदू धर्म जर सोडला, इस्लाम कबूल केला तर त्यांना कोणी हात लावेल का? नाही. परंतु ते आज आपले घर सोडून द्यायला तयार आहे, आपली संपत्ती सोडायला तयार आहे, पण धर्म सोडायला तयार नाही. म्हणून हिंदुस्थानातल्या हिंदूंनी त्याच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे. भारत सरकारला मी मागणी करतो, पाकिस्तान मध्ये राहणाऱ्या हिंदूंची संख्या तर संपत आली, 1% कमी आहे, परंतु बांगलादेश मध्ये अजूनही 1.25 करोड हिंदू आहे. त्या हिंदूंसाठी बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर जे हिंदू बहुल जिल्हे आहे, चितगाव वगैरे, त्या ठिकाणी एक नवीन देश बनवावा, त्याचं नाव हिंदू देश असावं. पत्रकार मित्रांसाठी ही बातमी आहे. याचा हा देश कसा असेल, किती जिल्हे असेल, किती जनसंख्या असेल, त्याची आम्ही योजना बनवलेली आहे. दुसरा प्लान असा आहे की भारत सरकारने जो CAA कायदा बनवला आणि आसपासच्या देशातून जे हिंदू हिंदुस्थानात येऊ शकतात, येऊ इच्छितात, त्यांना नागरिकता द्यावी अशी त्याच्यात कल्पना आहे. मी भारत सरकारला प्रार्थना करतो की बांगलादेशातील जो हिंदू हिंदुस्थानात येत असेल, येऊ इच्छित असेल, त्यांच्यासाठी सीमा उघड्या करा. त्यांना तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात येऊ देणार का नाही? बांगलादेशातला हिंदू आला तर आपल्या घरी ठेवणार का नाही? अहो, तिकडचा रोहिंग्या बांगलादेशी येतो आणि गावागावातल्या मस्जिदी त्याची व्यवस्था करतात. किशनगंज नावाचा जिल्हा आहे, त्याचा व्हिडिओ मी दाखवला काही दिवसापूर्वी. त्या ठिकाणी बांगलादेशातून येणारा बांगलादेशी, रोहिंग्या यांना मराठी शिकवण्याचे क्लासेस चालतात. कोणती भाषा? बांगलादेशींना. का? इथं आल्यानंतर त्यांना कसा धंदा करायचा, कसं इथं मिसळून जायचं याचं ट्रेनिंग दिलं जातं. देशात 10 कोटी बांगलादेशी मुसलमान आहे. महाराष्ट्रात 80 लाख ते 1 कोटी आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रात यामुळे, कारण सगळ्यात जास्त टॅक्स
हा महाराष्ट्र देतो आणि सगळ्यात जास्त टॅक्स देणारा महाराष्ट्र असल्यामुळं रोजगार करण्यासाठी महाराष्ट्राशिवाय दुसरी जागा नाही. मला सांगा, महाराष्ट्राच्या या वटवृक्षावर जर 80 लाख ते 1 कोटीचे भांडवल जर लटकले तर हा वटवृक्ष कमजोर होईल का नाही? म्हणून यांना बाहेर काढलं पाहिजे का नाही? म्हणून ही मागणी करतो. माझ्या या मागणीत की सीमेतून हिंदूंना भारतात येऊ द्या असं म्हणल्यानंतर काही पत्रकार मित्र म्हणले की ते ओळखायचं कसं? मुसलमान पण येतील, कागद दाखवले पाहिजे. म्हणलं खूप सोपं आहे, आमच्या आया बहिणी बसलेल्या आहे, पण वाईट वाटून नका घेऊ. मी टीव्ही वरून सल्ला दिला भारत सरकारला का सीमेतून बांगलादेशातून जे भारतात येऊ इच्छितात त्यांच्याकडे कागद नसतील तर फक्त चड्डी चेक करा की कोण आहे. आता हे काय बेकायदेशीर बोललो का मी? बोललो का? यात काही गैरकानूनी आहे का? काय अनैतिक आहे का? काही लोकांना याच्यात राग येतो. अरे मी बांगलादेशातल्या अत्याचारांना लांड्या म्हणलो तर इथल्यांना राग येतो. मी कोणाच्या विरुद्ध बोललो? राग कोणाला आला? त्यामुळं त्यांना देशात येऊ द्या. त्याचबरोबर आमची मागणी आहे का भारत सरकारने भारतातील 10 कोटींना जसं बाहेर काढायचं आहे यासाठी NRC नावाचा कायदा करावा. कोणता? NRC. तुम्हाला माहिती आहे या तालुक्यात, ज्या तालुक्यात ही सभा चालू आहे, इथं आतापर्यंत व्हॉलेंटियर सर्वेच्या मार्फत आलेला आकडा आहे का गंगापूर तालुक्यामध्ये 6,500 बांगलादेशी रोहिंग्या आहे. किती? 6,500. इथल्या 13 मस्जिदी तालुक्यातल्या अशा आहे का ज्याचा मुल्ला जो बांग देतो ना सकाळी तो सुद्धा बांगलादेशी असावा असा इंटेलिजन्स एजन्सीचा होरा आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करा की या तालुक्यातल्या इतक्या छोट्या गावापर्यंत जर ते पोहोचले तर मुंबईत किती संख्या असेल. आणि म्हणून जर भारत सरकार कायदा करून NRC आणणार नसेल तर आम्ही ऑक्टोबर मधून नवरात्रापासून महाराष्ट्रात एक आंदोलन सुरू करतोय. घुसखोर भगाव, घुसबैठिया भगाव और महाराष्ट्र बचाव. आणि त्याच्यासाठी एक तुमचा सपोर्टचा मिस कॉल पाहिजे. आपले फोन नंबर काढा आणि एक नंबर लिहा. तो नंबर आता एक खटी सगळे डायल नका करू, थोड्या वेळाने करा, कारण त्याच्यावर एका वेळी 500 लोक डायल करू शकतात. नंबर आहे 9209. माझ्या मागं म्हणायचं 9209 204 204. हे तुमचा पाठ झाला पाहिजे. पुन्हा एकदा म्हणा 9209 204 204. यावर मिस कॉल द्या. आतापर्यंत लाखो लोकांनी आंदोलन सुरू व्हायच्या आधीच मिस कॉल दिलेले. तुमचा एक मिस कॉल या देशातल्या 10 करोड घुसबैठ्यांना लात मारून सीमा पार काढील याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. दुसरी मागणी, आता ताईंनी या ठिकाणी सांगितलं लव जिहाद विरुद्ध कायदा आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातल्या तालुक्यांच्या संख्यामध्ये गंगापूर हा 5व्या नंबरला लव जिहादचा हॉटस्पॉट आहे. म्हणजे एक तर या ठिकाणाहून मुली पळून घेतल्या जातात किंवा कुठून तरी पळवून आणलेल्या मुलींना या ठिकाणी लपवल्या जातं. होतं का नाही असं? त्यामुळं लव जिहाद विरुद्ध कायदा आणा. पुढचा महाराष्ट्राचा परिचय म्हणजे गड किल्ले आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांवर ज्या मस्जिदी, मदरसे आणि मस्जिदी उभी आहे गैरकानूनी, त्या हटवल्या पाहिजे का नाही? म्हणून महाराष्ट्र सरकारने निवडणूक जाहीर होण्याच्या आधी त्याला हटवा. महाराष्ट्र सरकारकडे बुलडोजर नसेल तर मी बाबाला सांगतो. कोणत्या बाबाला? योगी बाबाचा बुलडोजर माहिती आहे ना? सुप्रीम कोर्टाने सांगितलं तरी थांबत. असं महाराष्ट्र ते पाहिजे का नाही? म्हणून मी जरा शिंदे साहेबांना सांगू इच्छितो, शिंदे साहेब तसं तर आपल्याकडे पैशाला काही कमी नाही आहे, परंतु जर बुलडोझर घ्यायला काही अडचण असेल तर मी UPत राहतो आजकाल. माझ्याबरोबर UPची पोलीस पण असती सिक्युरिटीमध्ये. येता येता मी पण 2-4 बुलडोझर दळवळी घेऊन येत जाईल.
हे प्रेमाने सांगतो, कारण शिंदे सरकार, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजींनी चांगलं काम केलंय. हे दोघांचं सरकार नसतं तर तुमचे हे मोर्चे झाले असते का? त्यामुळं पण अजून जास्त पाहिजे. सचिन तेंडुलकर उतरला मार्केटनं खेळायला क्रिकेटच्या याला आणि 10-20 रनावर थांबला तर चालतं का? काय वाटतं आपल्याला? सेंचुरी झाली पाहिजे, छक्का मारला पाहिजे. आणि इथं तर छक्के खूप आहे, त्यामुळे तिकडे छक्का मारणं वेगळं आणि इकडे छक्का मारणं वेगळं. तुम्ही काय वाईट वाटून घेऊ नका, आम्ही धार्मिक माणसं आहोत, आमचा छक्का अर्थ वेगळा आहे. मी क्रिकेटच्या छक्क्याबद्दल बोललो. तुम्हाला कुठला वाटला? हैदराबादचा? पुढचा काळजी करू नका, इथं पोलीसवाल्यांचे भरपूर कॅमेरे आहे. एवढे कॅमेरे कसायांवर लावले असते तर एकही गाय कापली गेली नसती. प्रत्येक कान्याकोपऱ्यात कॅमेरे आहे पोलीसवाल्यांचे. गाय कापली गेली असती का? पुढची मागणी तीच आहे. कसायांचा सुद्धा इथं हॉटस्पॉट मोठा होता, पण त्या हॉटस्पॉटला कुणी उधळून लावलं? रामगिरी महाराजांनी उधळून लावलं. इथं जे अनशन चालू होतं त्या कार्यक्रमाला बाबा आले, त्यांनी सपोर्ट दिला आणि त्या सपोर्ट नंतर इथं कत्तलखाने बंद झाले. हे बा, तू कागद द्यायच्या आतच मी ते बोललो पाय. तुमच्या हृदयात जे चालू आहे तेच माझ्या हृदयात चालू आहे. अजूनही काही कत्तलखाने चालू आहे, ते चालू देणार का? मी प्रशासनाला सांगतो, हे कत्तलखाने ताबडतोब बंद झाले नाही तर पुढचा मोर्चा इथं नाही, त्या कत्तलखान्यावर घेऊन जाऊ. आणि तो मूक मोर्चा नसल, तिथं भाषण नाही, ऍक्शन होईल. त्यामुळं गौहत्या थांबली पाहिजे. पुढची मागणी आहे, या देशात जनसंख्या नियंत्रण कानून आला पाहिजे. हम दो हमारे दो. 1952 साली फक्त नारा दिला, पण हिंदूंनी त्याला कायदा समजून पालन केलं. जसं काय कायदा आहे. आणि आपण किती मुलं ठेवली? 2. आणि आज स्थिती काय निर्माण झाली? आपण तर 2 मुलावर थांबलो, 1 मुलावर थांबलो, परंतु तिकडं किती? हम 4 और हमारे 44. हे चालेल का? चालू दिलं जाईल का? आणि म्हणून हे जर चालू द्यायचं नसल तर हम दो हमारे दो तो सबके दो हा कायदा आला पाहिजे. तो कायदा लवकर आणावा ही मागणी मी करतो. आज जनसंख्येच्या विस्फोटामुळं किती रस्ते बनवा, किती बिल्डिंगी बनवा, यांची स्थिती काय? अहो, तुमच्या शेजारी तर गंगा वाहती, पण देशभरातली स्थिती आहे की आमच्या आजोबांनी नद्यांमध्ये पाणी पाहिलं, आमच्या वडिलांनी विहिरीत पाहिलं, आम्ही नळात पाहिलं, आमचे मुलं बाटलीत पाहतील आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना फक्त आसवांमध्ये पाणी पाहावं लागल. ही चांगली स्थिती आहे का? नाही. म्हणून जनसंख्या नियंत्रण कायदा आला पाहिजे. मित्रांनो, याच बरोबर जे जे कोणी बाबांना किंवा साधू संतांच्या विरुद्ध बोलत असतील, भारत मातेच्या विरुद्ध बोलत असतील, गद्दारी करत असतील, नमक हरामपणा करीत असतील, त्यांचा व त्यांच्या समर्थकांचा आर्थिक बहिष्कार केला पाहिजे. अशा दुकानातून फळं घेणार का? अशा दुकानातून सामान घेणार का? अशा लोकांना घरी बोलून रिपेअरिंग करणार का? अशा दुकानात गाडी घेऊन रिपेअरला जाणार का? कारण तुम्ही जर असं केलं तर तुम्ही आपल्याच विरुद्ध लढत असलेल्या सैन्याला रसद पुरवतात असा त्याचा अर्थ होतो. हे पाप आहे. आम्ही आध्यात्मिक माणसं आहोत म्हणून मी त्या अर्थाने सांगतो का हे पाप आहे. या ठिकाणचे किती व्यवसाय आपल्या हातातून गेले हो. आमच्या माळी समाजाच्या हातातला भाजीपाल्याचा व्यवसाय आता माळी समाजाच्या हातात आहे का? न्हावी समाजाचा व्यवसाय कोणाच्याकडे गेला? किती व्यवसाय गेले. आणि म्हणून जर यातून आपल्याला वाचायचं असेल तर आपण या ठिकाणी या आर्थिक बहिष्काराचं हत्यार वापरलं पाहिजे. मला सांगा, आता आपल्याकडे जातीयवाद खूप वाढलेला आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र
आपल्याकडे जातीयवाद नव्हता, पण आज उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जो जातीयवाद आहे ना, त्यापेक्षा जातीयवाद महाराष्ट्रात वाढला. त्याचा परिणाम काय होतो? बिहार आणि महाराष्ट्र, तुम्हाला महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे का? मग जातीयवाद करू नका. आज जातीमध्ये तेढ निर्माण केली जाते, ती राजकीय माणसाकडनं केल्या जात आहे, कारण त्याच्यात त्यांचा फायदा आहे, पण धर्माचं नुकसान आहे. आणि म्हणून आपण काय करायचंय तर आपण जातीवाद सोडायचा आहे. आपण काय करायचंय? आपल्या घरातल्या मुली बाळींना पारिवारिक वातावरणामध्ये परिवार प्रबोधन करायचंय. मी एक चॅनलचा मालक आहे तरी सुद्धा सांगतो, 24 तासातला कमीत कमी 1 तास तुम्ही तुमचा मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवा आणि घरातल्या लोकांनी एकत्र बसा. मोबाईल, मी तर 96 पासून मोबाईल विकतो, माझ्याकडे एजन्सी होती. आधुनिक हत्यार पाहिजे, पण ते हत्यार तुमच्यावर नाही चाललं पाहिजे, याचा तुम्ही उपयोग केला पाहिजे. तुमच्या मुलींना तुमचा शत्रू कोण? हिंदू समाजाचा सगळ्यात मोठा दोष जर काही असेल तर त्याला शत्रुबोध नाहीये, त्याला आत्मबोध पण नाहीये का तो कोण आहे, तो कोणाचा वंशज आहे. आत्मबोध पण नाही आणि शत्रुबोध पण नाही. कुणीही दुसरा शिकवायला येणार नाही, शाळा शिकवणार नाही, मित्र शिकवणार नाही. त्यामुळे हे कोण शिकवलं? कुणी शिकवलं पाहिजे? म्हणा आम्ही. कुणी शिकवलं पाहिजे? कुणी शिकवलं पाहिजे? आणि ते कोण शिकवणार? आम्ही. म्हणून घरातल्या सगळ्यांनी एकत्र येऊन परिवार प्रबोधन केलं पाहिजे. दुसरं, धर्माच्या रक्षणासाठी लढलं पाहिजे. आता इथं बसलेले अनेक वारकरी, आत्तापर्यंतच्या अनेक आंदोलनामध्ये वारकरी वगैरे येत नव्हते. आता रामगिरी बाबांवरच बितली म्हटल्यानंतर वारकरी सुद्धा. मग तुम्ही का असे एक एक जणांची वाट पाहणार का? पुढचा नंबर त्याचा आहे जो आज शांत बसलेला आहे. ठीक आहे ना? आणि म्हणून प्रत्येक संतांनी सैनिक होण्याची वेळ आहे. म्हणून स्वतः लढा. स्वतः लढू शकत नसाल तर जो लढतो त्याला खांद्याला खांदा द्या. जर खांद्याला खांदा लावूनही लढू शकत नसाल काही कारणाने तर त्याला पाठी मागून पडद्यामागून मदत करा. आणि तीही करू शकत नसाल तर कमीत कमी लढणाऱ्याच्या विरुद्ध जाऊ नका, ही अपील मी आज करतो. पहा ना, तिकडं इम्तियाज जलील मुसलमानांच्या गाड्या घेऊन चाललाय आणि आपल्या हिंदूंचे नेते कुठे हो? कुठे? ते तर बाबांच्या बरोबर उभं का नाही राहते? का खुलेआम सगळे येत नाहीये? काय होणार आहे? जर कोणाला वाटत असेल का मत देतील तर तुम्ही टोपी घातली, सुनता केली तरी तुम्हाला मतदान ते देणार नाही. हे सगळ्यांसाठी सांगतो मी. आणि म्हणून आपण केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात अंतिम, आता आपण उभं राहून एक शपथ घेऊ आणि या कार्यक्रमाला या ठिकाणी संपवू. सगळे उभे राहा. त्याच्यानंतर पसायदान होईल आणि कार्यक्रम संपल. ही शपथ जे पाठीमागं उभे, इकडं बाल्कनीत उभे, हां तुम्ही पण सगळे हात पुढं करा. तिकडं बाल्कनीवाले अशा समोर हात करायचा, शपथ घ्यायची आहे. बाबा तिथूनच करा. हां वहिनी, ताई असं हात पुढं करा. ते तिकडं. हां आम्ही सगळे, माझ्या पाठीमागं जोरात बोलायचंय. हा आवाज फक्त मला नाही, तुमच्या शत्रूपर्यंत सुद्धा गेला पाहिजे. गेला पाहिजे का नाही? कुठपर्यंत गेला पाहिजे? अरब गल्ली कुठे आहे ना? मला मोठं विशेष वाटलं का झालं इथं अरबाचं काय काम, पण इथं सुद्धा अरब गल्ली आहे. हात पुढे करा. आम्ही सगळे गंगापूरचे हिंदू शपथ घेतो, वचन देतो, संकल्प करतो, कोणत्याही साधू संताला, धर्मपरायण व्यक्तीला इजा होऊ देणार नाही. त्याच्या रक्षणासाठी आम्ही तत्पर राहू. सैनिक म्हणून
वेळ पडल्यास समोर येऊ, पण धर्माचं, गाईचं, गायत्रीचं, गंगेचं रक्षण करू. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातून 1 करोड घुसखोर बाहेर काढू. त्यासाठी मागितला जाईल, गरज असेल तेवढा वेळ देऊ. आमच्या या संकल्पाला यश येऊ, सत्यता हो, सफल हो, विजय हो, विजय हो, विजय हो, विजय हो. भारत माता की, साधु संतों की, रामगिरी महाराज की, गंगागिरी महाराज की, नारायणगिरी महाराज की. जय श्री राम, जय जय श्री राम. आता पसायदान होईल. माझ्या भाषणाच्या मध्ये काही कटू शब्दांचा वापर झालेला आहे. सामान्यतः सगळे लोक भाषणात म्हणतात की कटू शब्दाचा वापर झाला, त्यामुळे मी मागं घेतो. पण मी म्हणतो की मी मागं घेणार नाही, त्यांना ऐकवल्यासाठीच बोललेलो आहे.